डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी आज एक दिवसीय भव्य आंबा महोत्सव, आंबा प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले। शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवामध्ये केशर, पायरी, लंगडा, नीलम, राजापुरी, मल्लिका, रत्ना, तोतापुरी, हापूस, दसेरी, आम्रपाली व गावरान यासह अन्य प्रजातींचे 17 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलाय। प्रदर्शनीमध्ये उपस्थित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी या विविध प्रजातींच्या आंब्याची माहिती व चव घेतली आहे। यावेळी अनेकांनी तर त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केले। या आंबा महोत्सवामध्ये शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। आंबा महोत्सवाचे उद्घाटन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले, तर अध्यक्षस्थानी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख हे होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार, बुलढाणा। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, कृषी विभाग, आत्मा आणि महाबीन बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सलग 3ऱ्या वर्षी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे आपण आज आंबा महोत्सवाचं त्या अंतर्गत प्रदर्शनी आणि विक्रीचं आयोजन केलेलं आहे। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर तसेच अध्यक्ष म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर गडाख सर आणि विशेष अतिथीमध्ये संचालक विकास शिक्षण डॉक्टर उंदीरवाडे सर हे उपस्थित होते। आज या आंबा महोत्सवानिमित्त एकूण 17 प्रकारच्या गावरान आंब्यांची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे आणि 23 प्रकारच्या शिफारसीस असलेल्या जातींच्या विविध आंब्यांची विक्री आणि प्रदर्शनी या ठिकाणी भरलेली आहे। साधारण सकाळी 8:30 वाजेपासून 9 वाजेपासून बुलढाणा जिल्ह्यातील आंबा खवळे या प्रदर्शनीचा महोत्सवाचा आनंद घेत आहेत आणि आज अपेक्षित आहे की साधारण 20 ते 30 टन एवढा आंबा या ठिकाणून विक्री होईल। मुख्यतः केशर आंबा आज मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा विक्री होत आहे।